आपण प्रश्न वाचून घेऊया. क्वेश्चन नंबर 2 मधील कुठला ए म्हणजे पॅराग्राफ दिलेला आहे. पॅसेज तर दिलेला आहे तुम्हाला इथं, ठीक आहे. पूर्ण हा एवढा पॅसेज दिलेला आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर A1, A2, A3, A4 इथेच आहे, ठीक आहे, आणि A5. क्वेश्चन नंबर A1 मध्ये ट्रू और फॉल्स विचारलेत, ठीक आहे. ते ट्रू और फॉल्स बघूया. आय थिंक मला वाटतं की पहिल्यांदा तुम्ही पॅराग्राफ पूर्णपणे वाचून घ्या. इम्पॉर्टंट असलेल्या ठिकाणी जेव्हा वाचतात त्याच वेळेला अंडरलाईन करायचा. ज्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहित नाही त्यालाही अंडरलाईन पटपट करत जायचा. मेन व्यक्ती कोण आहे, नाव असेल, ठिकाण असेल, है ना. काय असायला पाहिजे, नेम, प्लेस, ओके, इयर, टाइमच्या रिलेटेड, ओके, टाइमच्या रिलेटेड काही असू दे ते सगळं अंडरलाईन करत जायचा. ओके, नेम, प्लेस, टाइमच्या रिलेटेड, इयर असू दे, डेज असू दे, वगैरे काही असू दे, ठीक आहे. या सगळ्याला पटापट अंडरलाईन करून घ्यायचं आहे. चला मग वाचूयात. तिचे नाव सुरेखा होती. ओके, तिचं नाव काय आहे, सुरेखा. हर नेम वॉज सुरेखा, बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली. म्हणजे भोली हे तिचं काय आहे, टोपण नाव आहे. द सिम्पलटन. सिम्पलटन म्हणजे काय, टोपण नाव. तिथंच अर्थ. तिचं नाव काय होतं, सुलेखा, आणि तिला भोली म्हणून ओळखायचे. शी वॉज द 4th डॉटर ऑफ नुंबेरदार रामलाल. नुंबेरदार रामलालची कितवी होती ती, 4th. नंबर आले की नाही, 4th डॉटर, लक्षात ठेवा. वेन शी वॉज 10 months ओल्ड, 10 महिन्याची असताना, ही हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. ती कॉट वरून कसं पडली, डोक्यावर पडली. परहॅप्स इट हॅड डॅमेज्ड सम पार्ट ऑफ हर ब्रेन काय झाली, डॅमेज झाली. दॅट इज वाय, म्हणून शी रिमेन्ड अ बॅकवर्ड चाइल्ड म्हणजे जरा बुद्धिमत्ता कमी असलेले काही विद्यार्थी असतात तसा. अँड केम टू बी नोन ॲज अ भोली. भोली म्हणजे हिंदीमध्ये साधा भोळा असलेला व्यक्ती, भोली, ठीक आहे. ॲट द बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. सुरुवातीला जेव्हा जन्म झालं होतं तेव्हा तो चाइल्ड कसा होता, फेअर अँड प्रिटी. वर्णनला जेवढे वर्णन शब्द असतात डिस्क्राईब करणारे त्याला सुद्धा अंडरलाईन करायचा. बट वेन शी वॉज 2 years ओल्ड, किती, 2 years ओल्ड, शी हॅड अन अटॅक ऑफ अ स्मॉल पॉक्स. तिला एक अटॅक आला, कशाचा, स्मॉल पॉक्सचा. ओनली द आईज वेअर सेव्ड. फक्त काय वाचले, डोळे वाचले. बट द इंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. म्हणजे काळे डाग पडले त्याला. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक. तिनं बोलू शकत सुद्धा नव्हती. टिल शी वॉज 5 वर्षापर्यंत ती बोलतच नव्हती. कितीपर्यंत, 5 वर्षापर्यंत. जेव्हा when at least she learned to speak, she stammered. शिकली ती बोलायला, पण थोडंसं काय करू लागली, स्टॅमर करू लागली, अडखळायला लागली. द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक्ड हर. मिमिक्ड म्हणजे मिमिक्री करतात ना, चिडवणे म्हणतो आपण त्याला. ॲज अ रिझल्ट शी टॉक्ड व्हेरी लिटल. आपल्या बोलण्यामुळे कोणाला तर त्रास होत असेल, कोणाला हसू येत असेल तर आपण बोलायचं टाळतो. रामलाल हॅड 7 चिल्ड्रन. किती, 7. त्याच्यातली ही भोली किती होती, 4th होती. 3 sons होते. किती, 3 sons. 4 daughters. 3 + 4 किती झाली, 7. अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज अ भोली. यंगेस्ट म्हणजे काय, यंगेस्ट म्हणजे काय, एकदम लहान. ओल्डेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी, लक्षात ठेवा.
It was a prosperous farmer's household and there was a plenty to eat. भरपूर प्यायला आणि खायला होती. All the children except Bholi were healthy and strong. म्हणजे सगळे चिल्ड्रन हेल्दी अँड स्ट्रॉंग होते. एक्सेप्ट हा शब्द लक्षात ठेवा. एक्सेप्ट म्हणजे सोडून. एक्सेप्ट म्हणजे काय? सोडून. भोलीला सोडून बाकी सगळे चिल्ड्रन कसे होते? हेल्दी अँड स्ट्रॉंग होते. ओके, लक्षात आलं आपलं. पुढे रामलाल हॅड 4 sons and 3 daughters. इथं काय म्हणतात? 3 sons and 4 daughters. कन्फ्यूज केले ना तुम्हाला? लगेच तुम्ही हा म्हणाल तुम्ही. हे काय आहे? फॉल्स. द मीनिंग ऑफ भोली इज सिम्पलटन. भोलीचं मीनिंग सिम्पलटन आहे का? द सिम्पलटन म्हणजे साधी भोळी. सिम्पलटन म्हणजे सिंपल म्हणजे साधी भोळी. यस. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. स्मॉल पॉक्सचा अटॅक आलती का? बघा इथं हॅड अन. शी म्हणजे कोण? भोली. तुम्हाला कन्फ्यूज काय केलं? शी लिहिलंय म्हणून तुम्ही काय करणार? हे ओळखणार सर इथं भोलीच नाही की, है ना, त्याचा प्रोनाउन्स दिलेले आहेत त्यांनी. मग हे बरोबर आहे. भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. डोक्यावरच पडली होती ना. कुठं होतं ते फॉलन हर? इथं आहे बघा. ठीक आहे, या ठिकाणी. हे पण बरोबर. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स in correct order of occurrence. Bholi had an attack of a smallpox. Okay. Some part of Bholi's brain was damaged. Bholi's entire body was permanently disfigured by deep black pock marks. Bholi had fallen off cot. Okay. कधी कधी काय काय झालं? त्याने महिने दिलेत बघा. 10 महिन्याचा असताना काय झालंय? तिनं कॉटवरून पडले. पहिला तेच. ओके. नाहीतर जन्मापासून काय होती का तिला? बर्थ बद्दल कुठेतरी दिलंय याच्यात. बर्थ बद्दल बघा. ऍट द बर्थ है ना, ऍट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी वेन शी वॉज 2 years. 2 years बद्दल दिलंय परत. ओके. 2 years असताना काय झालंय? स्मॉल पॉक्स. 10 months असताना काय झालंय? कॉटवरून पडली है ना. कॉटवरून कुठे पडलं? हा पहिला घेऊ आपण आता. ठीक आहे. पुढे काय झालं? 2 वर्षाचं असताना काय झालंय? स्मॉल पॉक्स आहे का? इथं दुसरा घेऊ, तोपर्यंत घेऊ बरं का. नंतर अजून कुठे माहिती दिलंय? शी वॉज 5 and still she was 5 and when at least she learned to speak. could not speak बद्दल दिलंय का? नाही. अजून कशाच दिलंय? सम पार्ट ऑफ Bholi's was ब्रेन डॅमेज. कुठं झालंय बघा? ब्रेन डॅमेज कशामुळे? कॉटवरून पडल्यानंतर. हा ठीक आहे. मग हे पहिला झाला, ब्रेन डॅमेज झाला. मग दुसरा हा येणार ना. हा तोपर्यंत कॅन्सल. मग बॉडी परमनंटली डिस्फिगर्ड झालं कधी? स्मॉल पॉक्स झाला. इथं बघा स्मॉल पॉक्स झाली ना. 2 वर्षाचं स्मॉल पॉक्स. मग स्मॉल पॉक्स होईल पहिल्यांदा. त्यानंतर बॉडी काय झाली? परमनंटली डिस्फिगर्ड झाली. राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर भरपूर आहे याच्यात वर्णन करण्यासारखं. कुठं? फेअर अँड प्रिटी. अजून वर्णन करण्यासारखं फेअर, प्रिटी, हेल्दी, स्ट्रॉंग. अजून बस की 4 म्हणलेत. 4 लिहिलं आपण. ठीक आहे. दुसरं कलर घेऊ आपण तुम्हाला करण्यासाठी. हेल्दी, स्ट्रॉंग, फेअर, प्रिटी. डू एज डायरेक्टेड. रीराइट द सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो. परत लिहायचंय नॉट ओनली बट ऑल्सो वापरून. कधीही अँड कुठे बघायचं याच्यात? अँड कुठे? इथे. ठीक आहे. अँडच्या ठिकाणी काय लिहायचं? बट ऑल्सो. ऍट द बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली. इथं टाकायचा नॉट ओनली. अँड काढून टाका. इथे काय टाकायचं? बट ऑल्सो. पुढे अनेबलचं मी तुम्हाला मध्ये शिकवला होता. अनेबल असेल तर काय वापरायचं? इथं काय आहे बघायचं. कुड असेल तर काय?
कुड असेल तर वाज वेअर घ्यायचा आणि कॅन असेल तर एम इज आता कुड आहे ना मग काय घेणार वाज. लिटल सुलेखा एकटीच आहे म्हणून काय घेणार वाज. कुड नॉट कट करा वाज अनेबल टू स्पीक टिल शी वाज 5. ओके. पर्सनल रिस्पॉन्स मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. यांची सुद्धा काय गरज पडणार नाही आता है ना. तरीही याच्यातले तुम्ही काही शब्द कॉपी करू शकता. वर्ड्स सम वर्ड्स. ओके. सांगा क्वेश्चन वाचूया. स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. डिसीज आहे म्हणजे रोग आहे. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीजेस. राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. तुम्हाला 4 डिसीजेस सांगायचं आहे. 1 2 3 4. मध्ये आला होता मोठा डिसीज कोरोना. लिहा कोरोना. बरोबर आहे. अजून लिहित असताना त्याची स्पेलिंग माहित पाहिजे. नसेल तर लिहू नका. सांगा डेंगूची DENGUE. बरोबर आहे डेंगू. अजून एड्स. एड्सचं काय AIDS. अजून कॅन्सर. कॅन्सर स्पेलिंग बघा लक्ष द्या. ठीक आहे कॅन्सर. आता याच्यात काय म्हणलं राईट एनी अदर नेम्स ऑफ डिसीज 4 लिहिलंय तुम्ही. राईट 2 सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय लक्षणे. कोरोना आल्यानंतर काय होतो कफ होतो है ना. अजून ताप येते. ताप म्हणजे काय फेवर है ना. अजून झालं की 2 सिम्पटम्स लिहिलंय. एनी वन ऑफ इट एकाच लिहा म्हणलं दिलंय. असं लिहू नका रेषा मारून. इथं इथं लिहिताना लिहायचं काय झालंय मला सिम्पटम्स. ठीक आहे खोकला लागलेला आहे. ओके झालं. मग रेकॉर्डिंग केलंय.